एक दिवसासाठी माहेरी गेले, पण आनंद एवढा मिळाला की जसं काही वर्षभर. काल अचानक एक रात्र आईकडे जायचं ठरवलं. सगळं आवरून निघाले आणि घरी पोहोचायला मात्र 4 वाजले. पण गेल्या गेल्या मस्त आईच्या हातचा चहा मिळाला. मग काय चहा घेतला, थोडा वेळ गप्पा झाल्या आणि आईनेही मुलांसोबत छान वेळ घालवला. तिला खूप आनंद झाला, मुलंही खुश झाले. एक रात्रीसाठी गेलो तरीही. मग आईने रात्री जेवण झाल्यानंतर आमच्या तिघांचीही छान मस्त नजर काढली. खूप छान वाटलं. आणि हे सगळं आहे ना फक्त आईच करू शकते, दुसरं कोणी नाही करू शकतं. आणि आईचं प्रेम आहे ना हे शब्दात नाही सांगता येणार मला. योगायोगाने त्या दिवशी मावशी तिच्या कामासाठी घरी आली होती. मग काय मावशीने आणि आईने मिळून माझ्यासाठी हिरव्या मुगाचे लाडू बनवले. खूप छान दिसत होते, खूप टेस्टी पण दिसत होते. मग झाल्या खाऊन बघितलं तर खूप छान लागत होते, मला खूप आवडले. हे लाडू बनवता बनवता रात्रीचे 1:30 वाजवले. 1:30 वाजल्यानंतर सुद्धा त्यांनी दोघी थकल्या नाही. मग काय अनारसे बनवायला घेतले. एकीकडे मावशी अनारसे बनवून देते तर दुसरीकडे आई अनारसे तळून घेत होती. दोघींनी मिळून असे लाडू आणि अनारसे माझ्यासाठी बनवले संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी, कारण की सध्या मला फिडिंगमुळे खूप भूक लागते त्यासाठी. मग काय हे सगळं रात्री बनवता बनवता खूप लेट झाला आणि सकाळी जरा आम्ही लेटच उठलो. मग काय सकाळी नाश्ता वगैरे सगळं स्किप केला आणि डायरेक्ट दुपारचं जेवण केलं. आणि मल्हारला पिझ्झा खायची खूप इच्छा होत होती, सो त्याच्यासाठी पिझ्झा ऑर्डर केला. पिझ्झा वगैरे खाल्ला आणि परत दुपारी 4 वाजता आम्ही घरी यायला निघालो. तर असं होतं माझं एक दिवसाचं माहेरपण. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.